हॅलो एव्हरीवन. तर आज मी रेडी होऊन जाणार होते बाहेर आणि आज काय प्लॅनिंग वेगळाच केला होता आणि झाला काय वेगळाच. तर आज आम्ही निघालो आणि वाजले होते 12:30. मग म्हटलं पहिले जेवणच घ्यावं आणि त्यानंतर बाहेर जावं. मग एका हॉटेलला थांबलो आणि आम्ही जेवण करायला घेतलं. आणि ही बघा, ही पनीर चिल्ली माझ्याकडे कशी येते आहे. सुटलं ना मग तुमच्या पण तोंडाला पाणी. माझी तर खूप फेवरेट आहे. आणि तुमची? मस्तपैकी जेवण केलं आणि मग निघालो. आज वातावरण इतकं छान झालं होतं. थंडीही वाजत होती आणि ऊनही नव्हतं. जाताना घाट लागला होता. गेलो आम्ही, पोहोचलो तिथे तोरणहाळीला, हनुमान टेम्पलला. आणि माझ्या श्लोकला ना कधीच सांगावं लागत नाही की पाया पड म्हणून. इतकं छान श्रद्धेने तो पाया पडतो. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. इथे राम मंदिर बांधलं होतं थर्माकॉलचं. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन घरी आलो आणि माझे पाय खूप दुखत होते, म्हणून मी ते गरम पाणी केलं. त्यामध्ये मोठं मीठ टाकलं आणि लिंबाचा रस टाकला आणि त्यामध्ये पायांना मी शेक घेतला गरम पाण्याने. तुम्ही पण असंच करता का, की जेव्हा पाय दुखत असेल तेव्हा गरम पाण्याचा शेक घेता?